निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली या संदेशासह नमस्ते नाशिक फाउंडेशनचा 4था वर्धापन दिन सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला। जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात 100हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात आली। तज्ञ फिजिओथेरपिस्ट कडून व्यायाम मार्गदर्शन, व्यसनमुक्ती थेरपी व घरच्या घरी करण्यासाठी विशेष व्यायाम सुचविण्यात आले। प्रिन्सिपल डॉक्टर बसवराज चंदू, डॉक्टर नुपुन आदमाने, डॉक्टर अर्चना बोधले, डॉक्टर श्रद्धा कोठावळे व डॉक्टर दीपाली पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली। संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी सर्व मान्यवर डॉक्टर व स्वयंसेवकाचे आभार मानत भविष्यातील निरोगी नाशिक, सशक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प व्यक्त केला। या उपक्रमाला स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून समाजासाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे। Good morning, Namaste Nasik. I am very delighted and I am visiting to the Dr. S.M. Gosavi Senior Physiotherapy College, Nasik campus. आज त्यांनी फिजिओथेरपीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी सुद्धा एक पेशंट म्हणून व्हिजिट केलं। मी सार्जन संपत नाना पाटील, एक शेअर कोर्स आणि यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी अक्षरशः व्यवस्थित त्यांनी मला कसं फिजिकल एक्सरसाइज करायची आणि जिचे प्रॉब्लेम होते पायाचे क्रॅम्प वगैरे त्याचे एक्सरसाइजचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं। माझ्याबरोबर अनन्या आणि हर्षद या दोन्ही मुलांनी व्यवस्थित चेकअप केलं आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम नमस्ते नाशिकने आयोजन केलं। त्या मॅडम देव यांना मी धन्यवाद देतो आणि नाशिककरांना मी विनंती करतो की अशा प्रकारच्या कॅम्प्सला जरूर त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे। उत्कृष्ट धन्यवाद 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 थँक्यू। नमस्ते नाशिक ही सामाजिक कार्य करणारी एक चांगली संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज इथे फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे। त्यांचं स्लोगन आहे जिथे कमी तिथे आम्ही, आणि इथे जिथे जी काही समाजामध्ये कमतरता आहे ती कमतरता दूर करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सर्व संस्थेचे पदाधिकारी करत असतात। मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो की असेच काम त्यांनी या ठिकाणी पूर्ण समाजाला पुढं नेण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी करत राहावं। त्यांचं जे कनेक्टिंग डॉट्स आहेत त्यांचे डॉट्स असेच वाढत राहावं आणि त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून समाजाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। नमस्कार, नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे हा जो काही प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत समाजाच्या सगळ्या लोकांना याचा लाभ घेता येतो आहे। तर नक्कीच हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत नमस्ते नाशिक फाउंडेशनची जी टॅगलाईन आहे जिथे कमी तिथे आम्ही याच्या मार्फत ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून हे समाजकार्य जे करत आहे त्याच्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या हार्दिक आभार। त्यांनी आज आम्हाला इन्व्हाइट केलं आणि ही संधी घेण्याचा लाभ घेतला। नमस्कार, आज नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे फिजिओथेरपीचा कॅम्प लावलेला आहे। स्नेहल देव मॅडम आणि संदीप देव सरांनी हे दोघंही उत्कृष्ट असं कार्य करतात। खरं तर आपण जीवन जगत असतो, सकाळपासून धावपळ करत असतो, मुलांना चांगलं एज्युकेशन देत असतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या प्रयत्नाने चांगलं जगायचा प्रयत्न करत धावपळत असते, पण या धावपळीच्या जगातही जो दुसऱ्यांना मदत करतो, आपले कामं बाजूला ठेवून तोच खरा माणूस असं मी म्हणेल। आणि देव मॅडम त्या टाईपच आहे, अनेक पाड्यावर जाऊन सगळ्यांना मदत करणे, वेळ असेल तिथे जिथे कोणी आवाज दिला तिथे त्या हजर राहणार। महावीर इंटरनॅशनलचे आम्ही सर्व आणि अनिलजी नार आमचा त्यांचा चांगले संपर्क आहे। आम्ही पण जिथे जिथे कमी असेल तिथे धावतो। पण इव्हन पावसाळ्यापासून छत्री वाटप, रेनकोट वाटप, थंडी आली की ब्लँकेट वाटप, स्वेटर वाटप आणि शाळा सुरू झाल्या की सगळ्यांना वह्या म्हणा, पेन म्हणा, जे शैक्षणिक साहित्य असेल, युनिफॉर्म असेल तर सगळ्यांचं वाटप एवढंच आहे। आता उन्हाळ्यात सगळ्यांना छान गार पाणी खुशी वाटतं
तर माठ्याचं देखील वाटप आम्ही केलं जातं. त्याचबरोबर सरबत सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. अशा अनेक उपयोगी ज्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचं वाटप मॅडम करतात. महावीर इंटरनॅशनल त्यांना सहयोग करतात आणि जिथे जिथे गरज असेल, मॅडमचं एक वैशिष्ट्य आहे दोघांचं, अतिशय हसरा चेहरा. आणि कुणी फोन करा मॅडम हे पाहिजे की मॅडम आपलं सगळं उपक्रम सोडून तिथे हजर असतात आणि खरोखर त्या चांगलं लाईफ दुसऱ्यांसाठी जगतात. मी परत त्यांना एकदा धन्यवाद देते. थँक्यू मॅडम. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक.